नमस्कार. टॉपिक जयेशमध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. श्रीरामपूर नगरपालिकेचा निवडणूक झाली आणि धक्कादायक निकाल पुन्हा एकदा समोर आला. तो म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये जिकडे भाजपची लाट होती तर या श्रीरामपूरमध्ये काँग्रेसची लाट होती. आणि याच विषयावरती धरून आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेले आहेत श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंतजी ओगले. ओगलेजी, आपलं प्रथमतः मनपूर्वक स्वागत. काय बघतात आज हा विजय जो आहे, विजयश्री जो खेचून आणला गेलाय नगरपालिका निवडणुकीमध्ये? हा श्रीरामपूरच्या जनतेचा कौल आहे तो खूप म्हणजे आम्हाला अपेक्षित होता की श्रीरामपूरची जनता ही नेहमी आपल्या पाठीशी आहे आणि तो त्यामधून आलेला कौल आहे. त्याच्यामध्ये धक्कादायक वगैरे असं काहीच नाही आहे. हा अपेक्षित निकाल होता. फक्त त्याच्यामध्ये आमचे अजून 4 नगरसेवक अपेक्षेपेक्षा कमी आले. बाकी निकाल आमच्या मनाप्रमाणे लागलेला आहे. जसं वाटत होता श्रीरामपूरची जनता जसं आमच्यावरती प्रेम करते त्याच पद्धतीने जसं विधानसभेचा निकाल लागला तोच ट्रेंड पुढेही राहील. एकंदरीत आपण बघितलं तर राज्यामध्ये देशामध्ये भारतीय जनता पार्टीची फार मोठी लाट आहे. सत्ता त्यांच्याकडे आहे आणि अनेक ठिकाणी जे आहेत परिवर्तनाचं वारं बघितलं गेलं. मात्र श्रीरामपूरची जनता त्या वाटेवर गेली नाही. काय वाटतं, का गेली नाही सर? श्रीरामपूरच्या जनतेने परिवर्तन केलं ना. मागच्या वेळेस जे नगराध्यक्ष होते ते आता नाही आहेत. त्या नगरसेवक पदाला पण पडल्या. त्यांनी परिवर्तन करून एक नवीन चेहरा, फ्रेश चेहरा, करण ससाने आणि काँग्रेसचे जवळपास 20 पैकी 13 हे पहिल्यांदा 17 हे पहिल्यांदा निवडून आलेले फ्रेश चेहरे. हे परिवर्तनच केलंय. नाही, आता विकासाचा जो हा गाडा आहे, आता असं बोललं जातं की आता राज्यात देशात त्यांची सरकार आहे, मग इथं विकासाला कुठेतरी अडचणी येऊ शकतात. काय वाटतं तुम्हाला? नाही, अशा काही अडचणी यायचं काही कारण नाही. म्हणजे जर तसं असतं तर आता मी मागच्या 1 वर्षामध्ये श्रीरामपूर मतदारसंघामध्ये जी काही कामं केली, जर तुम्ही टोटल काढली तर जवळपास 250 कोटीपेक्षा जास्त कामं आहेत. त्यामुळं ते असं लोकांचं म्हणणं जे आहे की विकास वगैरे, शेवटी हे जनतेचं राज्य आहे. लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेलं राज्य आहे आणि कल्याणकारी राज्यामध्ये सर्वांचा समान वाटा असतो. त्यामुळं विकास निधीला कुठलाही काही कमी पडणार नाही. आणि विरोधी पक्षात असलो तरी आम्हाला माहिती की कशा पद्धतीने भांडून सरकारकडून निधी आणायचा. आणि निश्चितपणे की मला खात्री की येणाऱ्या 5 वर्षामध्ये श्रीरामपूरमध्ये जे काही प्रोजेक्ट मागे जुने पेंडिंगमध्ये राहिले तेही पूर्ण करू. आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही नियम असेल त्या नियमाप्रमाणे सगळ्यांना जे मिळणार आहे ते शासनाला सगळ्यांना समान द्यावं लागतं. त्यामुळे त्याच्यामध्ये असं काही फारसं वावगं नाही होणार की काही मिळणार नाही. तात्या, माझा आणखी एक प्रश्न असा आहे की या ठिकाणी जी निवडणूक होती नगरपालिकेची, तर या ठिकाणी निवडणुकीत विरोधक जे आहेत, स्वतः पालकमंत्री विरोधी पक्षात आहेत. आणि म्हणजे तुम्ही परिस्थिती बघितली तर एक सत्ताधारी एका साईडला होते, आपण विरोधी गटामधले होते. कशी गेली ही निवडणूक? निवडणूक खूप अटीतटीची झाली. म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये इतक्या काही गोष्टी घडल्या ज्या आपण पिक्चरमध्ये वगैरे बघतो ना, त्या वस्तुस्थितीमध्ये घडल्या. जे उमेदवार आहेत त्यांच्यावरती चालू निवडणुकीमध्ये गुन्हे दाखल केले गेले, त्यांना अटक केलं गेलं. जिल्हाध्यक्षांचं पिक्चरप्रमाणे अपहरण करून त्यांना मारहाण केली गेली. म्हणजे एकदम असं वेगळ्या पातळीवरती निवडणूक गेली होती. परंतु शेवटी जनतेने त्यांनी जे ठरवलं होतं जनतेने त्यांच्या मनामध्ये ते त्यांनी मतरूपी दाखवून दिलं किंवा तुम्ही एवढं सगळं असेल तरी आम्ही जे श्रीरामपूरसाठी चांगले आहेत त्यांच्याबरोबर राहू, असा एक जनतेचा कौल होता. आणि त्यामधून काँग्रेसमधून फुटून काही लोक गेले होते. त्यांची नाराजगी होतीच, कारण शेवटी त्यांना ऐनवेळेस त्यांनी जो निर्णय घेतला होता आणि त्यांची काही स्वप्न होती, म्हणजे स्वप्न तर काय होती मला कळलं नाही. आणि शेवटी इकडं जे मिळणार होतं ते तिकडेही मिळणार होतं, तरी तिकडे गेले. आणि आज त्यातून एक जनतेने वेगळ्या पद्धतीचा कौल दिला किंवा आम्ही ज्यांची श्रीरामपूरची बांधिलकी आणि नवीन चेहरे आहेत, नवीन सगळे लोक आहेत आणि एक चांगली टीम आहे, युवक टीम आहे, त्या युवक टीमच्या हातामध्ये आम्ही श्रीरामपूरचं भवितव्य देऊ इच्छितो. मग त्या माध्यमातून त्यांनी करण ससाने असतील, आमची पूर्ण टीम असेल, यांच्यावरती विश्वास टाकून हा मोठा मॅन्डेट दिला आहे. त्याबद्दल मी श्रीरामपूरच्या जनतेचं मानावं तेवढे उपकारच म्हणेल आम्ही, कारण त्यांनी जो आशीर्वाद दिलाय त्या आशीर्वादातून आम्ही बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळं बाकीचे विषय फार गौण आहेत त्याच्यामध्ये. आता एकंदरीत निवडणूक पाहिली आणि हा विजयश्री जो पाहिला तर 3 पिलरवरती हा विजयश्री खेचला असं चर्चा आहे. एक, स्वर्गीय जयंतरावजी ससानींनी केलेलं काम. दुसरी, जनतेने हातात घेतलेली निवडणूक. आणि तिसरी, तात्या नावाची जादूची कांडी. ॲक्च्युली
स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेबांचा श्रीरामपूरच्या विकासामध्ये सर्वात मोठा वाटा आहे. हे तो कोणी नाकारू शकत नाही. विरोधकही कुठला नाकारू शकत नाही. शेवटी श्रीरामपूरला ज्या काही आज सुविधा किंवा ज्या काही आपण श्रीरामपूरचं इन्फ्रास्ट्रक्चर बघतोय त्याच्यामध्ये म्हणजे 90% कामे स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेबांनी केलं होतं. त्याच्यानंतर श्रीरामपूरच्या जनतेने पूर्ण पद्धतीने निवडणूक हातात घेतली होती. आम्ही फक्त काम करत होतो. शेवटी जे काही ठरवायचं होतं ते जनतेने ठरवलं होतं, परंतु आम्ही त्याच्यामध्ये माघार घेतली नाही. जे काही येईल तर प्रत्येक दिवसाला आम्ही सामोरे गेलो. चांगलं असेल, वाईट असेल, आमच्या मागे कुठलीच म्हणजे शक्ती नव्हती, काहीच नव्हती. आम्ही आमच्या फक्त श्रीरामपूरकरांचे आशीर्वाद आणि आमच्या आईवडिलांची पुण्याई स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेबांचं काम, याच पुण्याईवरती आम्ही पुढे गेलो आणि याच्यामध्ये श्रीरामपूरच्या जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले. बाकी तात्या नावाची जादूची कांडी वगैरे काहीच नव्हती. आम्ही फक्त काम करत होतो सगळेजण मिळून. आता तुम्ही यापूर्वी युग काँग्रेसच्या माध्यमातून आपलं राजकारणामध्ये पदार्पण झालं. उत्तर प्रदेश, गोवा असेल अनेक राज्यांमध्ये आपण निवडणुकीचे प्रभारी म्हणून काम पाहिलं. त्या कामाचा कुठं अनुभव? त्याचा उपयोग झाला ना मला. माझ्या निवडणुकीला त्याचा उपयोग झाला आणि आत्ताच्या निवडणुकीलाही आम्हाला उपयोग झाला. आम्ही काँग्रेसने 34 उमेदवार होते. बऱ्यापैकी प्रत्येक जाती धर्माला त्यामध्ये प्रतिनिधित्व दिलं. कुणालाही म्हणजे त्याच्यातून वगळण्याचा म्हणजे हे नाही केलं. सगळ्यांनाच बरोबर घेऊन की आपल्याला एक शेवटी श्रीरामपूर एक असं मिनी इंडिया म्हणतो आपण श्रीरामपूरला, आणि ह्या मिनी इंडियामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई त्याचबरोबर इतरही सर्व जाती धर्माचे लोक होते. या सगळ्यांना एकत्रित घेऊन एक चांगला आम्ही पर्याय उभा केला होता आणि त्याला लोकांनी पसंती दिली. चांगले चेहरे होते, क्लिअर चेहरे होते, कोणावरती काही आरोप नव्हते. मग त्याचा एक 100% फायदा झाला की आणि कुठल्या पक्षातून वगैरे जरी कोणी आले होते तर अचानक कोणी सोडून नव्हतं गेलेलं. ज्यांना काहीतरी पार्श्वभूमी होती, ज्यांनी काहीतरी काम केलं होतं, असे सगळे चेहरे होते आणि त्याचा आम्हाला निश्चित फायदा झाला. आता एक आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक आरोप झाली, अनेक सगळ्या गोष्टी झाल्या, मात्र जनतेने निवडणूक हाती घेतली. काय वाटतं जनतेमध्ये ज्यावेळेस पुन्हा एकदा विधानसभेनंतर जसं आपण पुन्हा एकदा निवडणुकीच्या रूपाने समोर जात होते आपण, काय प्रतिक्रिया उमटत होती? ज्या दिवशी आरक्षण डिक्लेअर झालं आणि करण ससानेंचं नाव ज्यावेळेस पुढे आलं त्याच वेळेस आम्हाला खूप साऱ्या लोकांनी सांगितलं होतं की अभिनंदन तुमचं आत्ताच. निवडणूक ही पूर्ण श्रीरामपूरच्या जनतेने हातात घेतली होती आणि त्यांची ताकद आमच्या मागे उभा होती. सरकार जरी विरोधात असलं तरी जनतेचा रेटा एवढा मोठा आमच्या बाजूने होता की आम्हाला निवडणूक फार इझी जाईल असे आम्हाला अपेक्षा होती. तसंच झालं. हे आम्ही म्हणत होतो की 18 ते 24च्या दरम्यान लोक निवडून येतील, 20 लोक निवडून आले. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा की आता श्रीरामपूरची जी घडी आहे गेल्या मागील 7-8 वर्षामध्ये विस्कळली आहे. फार मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचा एक साम्राज्य वाढले, त्याचबरोबर विकास कामं खोळंबलीत, अनेक ड्रीम प्रोजेक्ट ही ज्याला थप्पीला लागली म्हणता येईल. तर आता कशी ही घडी बसवण्याचं एक मोठं आव्हान तुमच्यासमोर, कसं बसवणार? आता आपण सर्वात प्रथम श्रीरामपूरचं MSCBचं जे काम आहे 220 kV सबस्टेशन त्याचं काम चालू आहे. आता 1 वर्षभरामध्ये 220 kVचं स्वतंत्र सबस्टेशन श्रीरामपूरसाठी आलेलं आहे. दुसरा आपला बस डेपोचा जो विषय, तो बस डेपोचा विषय आपला मार्गी लागलेला आहे. त्याचबरोबर श्रीरामपूरमध्ये शहर पोलीस स्टेशन, ग्रामीण पोलीस स्टेशन, ॲडिशनल SP ऑफिस, DYSP ऑफिस आणि 200 पोलिसांचे क्वार्टर, असा एक मोठा प्रोजेक्ट आपल्या श्रीरामपूरमध्ये आलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने जवळपास 200 मुलींचं हॉस्टेल मंजूर झालेलं आहे. जिथे बाहेरून मुली येतात शिकायला त्यांचं हॉस्टेल मंजूर झालेलं आहे. तर असं एक चांगली कामं आम्ही त्याच्यामध्ये प्रस्तावित केलेली आहेत. येणाऱ्या काळामध्ये आता तो STP प्लॅन्ट जो स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेबांनी आणला होता, तो प्लॅन्ट काही कारणामुळं राजकीय आरोप प्रत्यारोप केले, त्याच्यामधून तो बंद पाडला. आता कोर्टानेच निकाल दिला की ते चुकीचे आरोप प्रत्यारोप होते, त्यामुळे त्यात काही आरोपांमध्ये काही राहिलंच नाही, काही दमही नव्हता. पण ते फक्त राजकारणासाठी तो एक मोठा श्रीरामपूरसाठी बॅकलॉग दिला. आम्ही आता तो प्रयत्न करतो की तो प्रोजेक्ट बंद करून, कारण ती योजना बंद झाली आहे आणि आता अमृत 2 मध्ये ती योजना आम्ही परावर्तित करून पूर्णपणे बंद गटार योजना असेल, आपली पाणी पुरवठा योजनेचं काम चालू आहे, ते लवकरात लवकर ते पूर्ण करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर श्रीरामपूरमध्ये रस्ते, गार्डनची तुम्ही अवस्था बघितली असेल कशी बकालपणा आलेला आहे, ते सगळे व्यवस्थित केलं पाहिजेत. त्यानंतर स्ट्रीट लाईट खूप साऱ्या खराब झालेल्या आहेत, तुटून गेलेल्या आहेत. आपल्या जे स्लम एरिया आहे त्याच्यामध्ये खूप म्हणजे आता आम्ही फिरून बघितलं ना, आमच्या हातात काही नव्हतं.
कारण नगरपालिका नव्हती. मग आता त्या स्लम एरियामध्ये गटारे असतील, त्यानंतर पाणी पुरवठा योजना असतील, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची शौचालय. मी CO साहेबांना घेऊन जे निर्मल भारत योजना आहे त्याच्यामध्ये गेलेलो आहे. आम्ही जवळपास 40 नवीन शौचालय जे सार्वजनिक आहेत ते पूर्ण नवीन करून घेतोय. जे ज्या लोकांच्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी करणार आहेत. त्याचबरोबर नगरपालिकेच्या शाळा आहेत, शाळांना अत्याधुनिकीकरण करायचं आमच्या डोक्यामध्ये. त्यानंतर परत दवाखाने जे आहेत नगरपालिकेचे, नगरपालिकेचे संजय नगर असेल किंवा 2 नंबर वार्ड असेल, तिकडे डिमांड आहे की नगरपालिकेचं तिकडे दवाखान्याचं एखादं युनिट असावं. तर आम्ही तेही युनिट तिकडे घेऊन जाणार आहोत. जे लोकांसाठी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या सर्व आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर पाणी पुरवठा योजनेमध्ये आपण आता बघतोय की सध्याला खूप सारे आरोप प्रत्यारोप झाले की लोक त्या ड्रेनेज वगैरे, तर ते ड्रेनेज वगैरे सर्व लोकांना काढायला सांगून एक चांगलं स्वच्छ पाणी परत लोकांना आमचं द्यायचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये श्रीरामपूरची नगरपालिकेची इमारत आहे ती खूप जुनी झालेली, ती नवीन इमारत. त्याचबरोबर बाकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तो पुतळा. त्याचबरोबर इथे आमचे काही लोकांची मागणी आहे, अहिल्याबाई होळकर, आपल्या जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांची मागणी आहे. तर तेही आम्ही करणार आहोत. एक सुंदर असं 5 वर्षात दिसेल की श्रीरामपूर पूर्ण चेहरामोहर आम्ही बदलून टाकणार आहोत. हे आमचं प्रोजेक्ट आहे आणि हे आम्ही ठरवलं आणि ते 100% होणार. श्रीरामपूरमध्ये जो लोकांनी विश्वास दाखवला त्याच्यामध्ये बिलकुलही काही कमी जास्त होणार नाही. दुसरा विषय राहिला गुन्हेगारीचा, तर तो विषय मी सातत्याने, मी जेव्हापासून आमदार झालोय, मी प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षणाला जे इथलं पोलीस स्टेशन असेल, SP ऑफिस असेल, IG ऑफिस असेल, DG ऑफिस असेल आणि गृहमंत्री असतील, इव्हन मी विधानमंडळात पण हा विषय घेऊन मी त्याच्यावरती बऱ्यापैकी कंट्रोल ठेवायचा प्रयत्न केला की ह्या गोष्टी हाताच्या बाहेर नाही गेल्या पाहिजेत. आणि आता माझंही गुन्हेगारांना सांगणं आहे की तुमचं आता सर्व झालेलं आहे, आता याच्यापेक्षा जर तुम्ही काही जास्त करत असाल, तुमच्या माध्यमातूनच सांगतो की आम्ही ते काही श्रीरामपूरमध्ये खपवून घेणार नाही. आणि श्रीरामपूर हे शांत राहिले पाहिजेत. श्रीरामपूरची प्रगती जर करायची असेल तर श्रीरामपूरमध्ये शांतता पाहिजेत. त्या माध्यमातून व्यापारी वाढतील, व्यापारी वाढली तर बाजारपेठ वाढणार आणि बाजारपेठ वाढला तर रोजगार वाढणार. त्या सगळ्या एकमेकांशी गोष्टी अवलंबून आहेत. त्याचबरोबर आता मी श्रीरामपूर MIDC मध्ये काही नवीन प्रोजेक्ट आणण्याचा प्रयत्न करतोय. माझे काही उद्योगपतींशी बोलणं चाललेलं आहे. जर ते आले तर 2-3 हजार आपले तरुण या ठिकाणी कामाला लागतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित 5 वर्षात एक तरी उद्योग आणू एवढे आपल्याला कॉन्फिडन्स आहे. नक्कीच. आता युवकांच्या रोजगाराचा जो प्रश्न आहे, त्याचबरोबर अनेक या ठिकाणी आहे मोठं म्हणजे शिक्षणासाठी आज पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जावं लागतं. तर श्रीरामपुरातील युवकांसाठी आज जे बाहेर शिक्षणाला जात आहेत त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने काही भविष्यात काही प्लॅन आहेत का? अजून काही आम्ही ठरवलं नाही, पण कारण ससाण्याने आम्ही दोघांनी मिळून आम्ही थोडीशी तयारी चालू आहे आमची. जर तसं काही होत असेल, कारण आता सध्याच्या काळामध्ये शिक्षण खूप महाग झालं आहे आणि त्या संस्था वगैरे उभा करणं त्याही खूप महाग झालेल्या आहेत. आणि त्या माध्यमातून आता जर काही लोकवर्गणीतून याच्यातून जर काही जुळत असेल तर आमचा प्रयत्न चालला आहे आणि करावा असा आमचा प्रयत्न आहे. तर येणाऱ्या काळात निश्चित त्या बाबतीतही विचार करू. तात्या, हेमंत ओगले हे नाव घेतलं म्हणजे एक दिलखुलास, एक सर्वांशी मैत्री जपणारा माणूस, सर्व राजकीय पक्षांमध्ये संबंध असणारा माणूस, आणि त्याचा फायदा कसा होतो? शेवटी काय, राजकारण हे तेवढ्या वेळापुरतं करावं. नक्कीच. ते सारखं 12 महिने 365 दिवस करू नये या मताचा मी. ज्यावेळेस निवडणूक संपली सर्वजण आपण मित्र आहोत आणि शेवटी श्रीरामपूरच्या विकासामध्ये ज्यांची ज्यांची मदत लागणार आहे त्या सगळ्यांकडे आम्ही जाणार आहोत. कारण शेवटी लोकांनी जो मॅन्डेट दिलाय तो विकासाच्या साठी दिलेला आहे आणि त्यासाठी विरोधक जरी असले तरी ते आपले मित्रच आहेत सगळे. मी याच भावनेपासून पहिल्यापासून आहे. कारण शेवटी मी निवडणुकीच्या वेळेस निवडणुकीसारखी करतो, तिथे काही मैत्री वगैरे ठेवत नाही. पण त्यानंतर सगळेच आपले मित्र आहेत. शेवटी आपल्याला एकत्रित राहायचं, एकत्रित सगळ्यांना जगायचं, एकत्रित सर्व आपलं शेवटपर्यंत तिथंच आहे. त्यामुळं ते मी राजकीय कटुता कुणाबरोबर ठेवत नाही. वैचारिक म्हणजे मतभेद असू शकतात, शेवटी व्यक्ती, आपण एका घरात पण ते असतात, पण मनभेद नसावे. ह्या अनुषंगाने मी सगळ्यांशी चांगलं वागायचा प्रयत्न करतो आणि त्याचा फायदा असा होतो की म्हणजे त्यात तोटा काहीच नाही. शेवटी मैत्री ही मैत्री राहिली पाहिजेत आणि राजकारण ही राजकारणाच्या ठिकाणी राहिली पाहिजेत. आता राजकारण पूर्ण संपलेलं आहे, आता मैत्रीचं पर्व परत चालू झालेलं आहे. मग सगळेजण एकत्रित काम करू आणि श्रीरामपूरसाठी एक चांगला श्रीरामपूरचं एक आदर्श परत एकदा पूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवून देऊ. महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न माझा असा आहे
की सध्याला निवडणुकीमध्ये जे निकाल हाती आलाय त्यानंतर कुठेतरी ज्या पद्धतीने लोकसभेला, विधानसभेला आणि आता पुन्हा नगरपालिकेमध्ये वोट जिहाद झाला असं बोललं जातं, काय याच्यावर काय बोलतो? वोट जिहाद कुठे झाला मलाच कळत नाही. मी पण तो शब्द ऐकला, वोट जिहाद. जिथे हिंदू बाहुल्य एरिया आहे त्याच्यामध्ये पण आम्ही बरोबरीत आहोत. मग तुम्ही हिंदूंनी पण वोट जिहाद केला असं म्हणाल का? हे बोलणं चुकीचं आहे. तुमचा उमेदवारच तिथं पोहोचला नाही मतदारांपर्यंत, तुम्ही त्यांचा द्वेष करता, तुम्ही त्यांना वर्षभर शिव्या देता, 5 वर्ष शिव्या देता आणि अचानक त्यांच्याकडे मतदान मागायला जाल, तर ते तुम्हाला मतदान कसे करतील? बरं, तुम्ही ज्यांच्यामध्ये म्हणता की हा आमचा एरिया आहे, आम्ही असं करू, आम्ही तसं करू, तुम्हाला का नाही मग तेवढं मतदान इकडे झालं? बरं, 1 नंबर वॉर्ड, 2 नंबर वॉर्ड, 3 नंबर वॉर्ड, 4 नंबर वॉर्ड, 5 नंबर वॉर्ड, याच्यात हिंदू नाही आहेत का? हिंदू राहत नाहीत? चेक करून बघा, 50% हिंदू आहेत, तरी पण त्याच्यात मतदान जास्तीत झाले. त्याच्यानंतर फक्त एकाच वॉर्डामध्ये त्यांना मतदान जास्त झालेलं, तो त्यांचा स्वतःचा वार्ड होता म्हणून. आणि तिथे जे आम्हाला जे ऐकले ते शॉकिंग आकडे आहेत. म्हणजे इतका पैशाचा वारेमाप वापर केला, त्यावेळेस तुम्हाला एकाच वॉर्डामध्ये फक्त तिथं म्हणजे बहुमत मिळालं. बाकी कुठेही 100, 150, 200च्या पुढे कुठेही त्यांना बहुमत घेता नाही आलं. आणि बाकीच्या वॉर्डने तर झिरोच करल्या. आणि त्यामुळे लव जिहाद, वोट जिहाद वगैरे हे ह्यांचे म्हणजे भाजपचे घरं चालवण्याचे काम आहे, कार्यक्रम आहे. आणि त्या माध्यमातून त्यांना लोकांपुढे येता येतं. दुसरा काही कार्यक्रमच नाही ना चांगला. हे तुमच्याकडे जर तुमच्या पक्षाने, आमचा पक्ष आम्हाला कार्यक्रम देतो किंवा लोकांपर्यंत पोहोचा, लोकांची कामं करा, लोकांच्या अडचणी असतील त्या सोडवा, जिथं गरज आहे तिथं मदत करा, हे वोट जिहाद, लव जिहाद वगैरे हे प्रकरणं घेऊन तुम्ही निष्कारण लोकांची दिशाभूल करायचा काही प्रयत्न करू नये. आणि मी आता विधानसभेत एक विषय मांडला. अनिकेत वडितके नावाचा मुलगा आहे आपल्या गळणीमचा. तो संशयातून त्याला पकडलं गेलं. कथित गोरक्षक होते, त्यांनी पकडलं. त्या मुलाला इतके हाल केले बिचारायचे. त्याचं इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती टाकलं, नंतर त्यांनी डिलीट केलं ते. त्याला एवढा शॉक बसला की घरी आल्यानंतर त्याने आत्महत्या केली. अनिकेत वडितके हा कोण होता? हिंदू होता. तुम्ही काही जर करायला लागला तर याचा काही उपयोग नाही. त्यामुळे हे वोट जिहाद असा काहीच प्रकार नाही. त्यांच्या डोक्यातही काहीतरी वेगळी कल्पना आहे. आम्ही सगळ्यांना लोक म्हणून आणि व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून पाहतो. त्यामुळे माणसाकडे माणसासारखं पाहावं. त्यांच्याकडे चष्मे लावून त्यांनी कपडे कसे घातलेत याच्यावरून कधी काही ठरवू नये. तुम्ही 5 वर्ष जायचंच नाही त्यांच्याकडे. तुम्ही त्यांना त्यांच्या सणवारामध्ये शुभेच्छा, सुखदुःखामध्ये कधी जायचं नाही. अचानकच उठायचं आणि त्यांच्या विरोधात कंटिन्यू बोलायचं आणि नंतर म्हणायचं वोट जिहाद. कसे काय तुम्हाला ते मतदान करतील? आम्ही हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई प्रत्येक जाती धर्माच्या लोकांकडे त्यांचं सुखदुःखामध्ये, त्यांच्या सणवारामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही जातो, येतो. त्याचा हा स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेब काँग्रेसचा जो विचार आहे, हा विचार आहे की सर्वजण, सर्व धर्म आणि सगळेजण आपले आहेत, ह्या अनुषंगाने आम्ही जातो. त्यामुळं त्यांनी एकदा काय होतं, माणूस हरला ना की काहीतरी शोधतो की वोट जिहाद. वोट जिहाद काय? तुम्हाला जिथून मतदानाची टक्केवारी वाढवायला पाहिजे तुम्हाला तिथेही मतदान जर होत नसेल तर त्यामध्ये काही अर्थ नाही. परत ते काही लोक म्हणतात की वोट डिवाइड झाले, तो तुमचा विषय आहे ना. वोट डिवाइड करणं किंवा तुम्ही एकत्रित लढणं, आम्ही काय सांगितलं नव्हतं तुम्हाला वेगवेगळे लढा. तुम्ही वेगळे लढलाय. तुम्ही राष्ट्रवादीचे उमेदवारांना बरोबर घेऊन लढले. तिकडे राष्ट्रवादीच्या उमेदवारांना किती मतदान पडले आपण आकडेवारी पहा. ते पुन्हा बरोबर लढत होते. त्यांना बरोबर का घेतलं होतं? त्यांना पण वोट जिहादसाठी बरोबर घेतलं होतं का? भाजपने त्यांना वोट जिहादसाठी बरोबर घेतलं होतं का? मग त्यांना नाही जुळलं तर नाही, आम्हाला जुळलं तर वोट जिहाद. तिथं भाजपचा उमेदवार खाली का कमळावरती उभे नाही राहिले? का घड्याळावरती उमेदवार उभे राहिले? तरी त्यांची डिपॉझिट का जप्त झाली? याचा कुठेतरी विचार करा. आणि ज्यांना आपण बरोबर घेतो त्यांचा पण आत्मसन्मान ठेवला पाहिजे. त्यांचा अपमान नाही केला पाहिजे. तुम्ही जाहीररित्या त्यांचा पण अपमान करताय, हे बरोबर.
आणि ज्यावेळेस आपल्याबरोबर ज्यांनी मानवती मान टाकली त्यांचा केसाने गळा कापू नये. जे काय असेल हार जीत सगळ्यांची एकत्रित होती ते सगळ्यांनी मान्य केली पाहिजे. आमचे काही उमेदवार हारले. ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशी संध्याकाळी आम्ही सगळ्या उमेदवारांना जाऊन स्वतः भेटलो. की ठीक आहे, एवढं नाही, काही होत नाही. आणि शेवटी हार जीत ही चालत असते. परंतु याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं नाही ना की तुम्ही तुमच्या चुकीमुळे हारलो. सगळ्यांची आमची सामूहिक जबाबदारी. निवडून आले तरी सामूहिक आहेत आणि हरले तरी सामूहिक जबाबदारी आम्ही ऍक्सेप्ट केली की आमच्या कुठेतरी चुका झाल्या. पुढच्या वेळेस सुधारू. यावेळेस 20 आहेत, पुढच्या वेळेस 2030ला 30 करू. नक्कीच. तात्या, एकंदरीत आज तुमच्यासोबत बोलून अनेक गोष्टींवर पडदा उठलाय की काय वाटतंय जनतेला, काय हे. पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या श्रीरामपूरची जी घडी आहे हे फार मोठं आव्हान तुमच्या समोर आहे एक आमदार म्हणून. आता उद्या पदग्रहण समारंभ आहे, उद्या त्यांच्यावर नगराध्यक्ष म्हणून. कारण की आज एक जर ग्राउंड लेवल एक विचार केला जातो किंवा बोललं जातं या श्रीरामपूरला घरधनी राहिला नाही, राजकीय नेतृत्व अभावी हे श्रीरामपूर कुठंतरी भटकत चाललंय. तर त्यासाठी काय करायला पाहिजे? उद्या करण ससाणे लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत. जवळपास 7,000 मतांनी ते नगराध्यक्ष झाले आहेत. आजपर्यंत कुठलाही नगराध्यक्ष एवढ्या मोठ्या मतांनी निवडून आलेला नाही. उद्या त्यांचा पदग्रहण समारंभ करत आहोत आम्ही. आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्वांना निमंत्रित केलेलं आहे. जे विरोधक आपले वगैरे असं काही न ठेवता सगळेजण श्रीरामपूरचे नागरिक म्हणून सगळ्यांना निमंत्रित केलेले. सगळ्यांच्या घरी पत्रिका पाठवलेल्या आणि सगळ्यांना विनंती केली की आपण कार्यक्रमाला उपस्थित राहा. आणि शेवटी आपल्याला श्रीरामपूरची घडी त्याच वेळेस व्यवस्थित बसवता येईल ज्यावेळेस सगळेजण एकत्रित बरोबर येतील. कारण शेवटी ठीक आहे, राजकीय मतभेद असू द्यात, ते असले पण पाहिजेत. कारण सगळ्या विचारधारा वेगळ्या आहेत, पक्ष वेगळे आहेत, सगळे वेगळे आहेत, ते असलेच पाहिजेत. पण ज्यावेळेस सुधारणा किंवा काहीतरी श्रीरामपूरसाठी करायचं आहे त्यावेळेस सगळ्यांनी एकत्रित यावं या मताचा मी. आणि राहिला प्रश्न की श्रीरामपूरसाठी आता कंट्रोलला करण ससाने आणि आम्ही आहोत. आता कोणी काही काळजी करू नये. श्रीरामपूरची एकदम खंबीरपणे श्रीरामपूरसाठी जे जे करावं लागेल ते सगळं करायची आमची तयारी आहे. त्याच्यासाठी आम्ही अजिबात काही मागे पुढे बघणार नाही. कारण आमच्यासाठी फर्स्ट श्रीरामपूर आहे, त्याच्यानंतरनं पक्ष, त्याच्यानंतरनं मग मैत्री, त्याच्यानंतरनं बाकीच्या गोष्टी. प्रथम श्रीरामपूर, स्वाभिमानी श्रीरामपूर हा आमचा नारा होता. आणि त्या श्रीरामपूरला, स्वाभिमानी श्रीरामपूरला साजेसच काम आम्ही येणाऱ्या 5 वर्षात करून दाखवू. नक्कीच. टॉक विथ जयेशमध्ये आज आपण या तालुक्याचे विद्यमान आमदार हेमंतजी ओगले यांच्यासोबत आज विविध विषयांना धरून या ठिकाणी शहराच्या या निकालानंतर विकासाचा गाडा कसा असायला हवा, लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली विकासाचं विजन काय आहे, त्याचबरोबर या शहराला राजकीय ज्याला घरधनी म्हणतो आपण, घरधनी पोरका झालेलं या गावाचं कशा पद्धतीने सर्वांना सोबत घेऊन काम करायचं याबद्दलचे विचार आता आपण हेमंतजी ओगले यांच्याकडून ऐकले. टॉक विथ जयेशमध्ये आता आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया लवकरच आणखी नवीन चेहऱ्यासोबत. तोपर्यंत नमस्कार.